मंडळी, लग्नाची पाठवणी म्हटली की आपल्याला आठवतात अश्रुपूर्ण चेहरे. पण आज आपण अशा एका वधूच्या पाठवणीला जाणार आहोत जिथे हसून हसून आपल्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ही पाठवणी आपल्या समोर घेऊन येत आहेत वधूपित्याच्या भूमिकेत हास्य धुरंधर समीर चौगुले आणि वधूच्या भूमिकेत अभिनयातील सरस अभिनेत्री नम्रता संभेराव. नमा, ए नमा, अगं नमा चल. ए नमा, अगं बाळा, सासरचे वाट बघतायत तुझे. चल बघू. विश्वासराव वाट बघतायत. गाडीत बसले सुद्धा ते म्हणतात कुठे गेली माझी बायको, कुठे गेली माझी बायको. हा चल ये ये. बाबा ए नमा उठ बघू. ए ए नमा, ए नमा नाही का. हे मी काय करू आता. ए नमा, उठ बाळा, उठ उठ उठ. नाही बाळा, उठ बाळा. हो बाळा, हो बाळा. बाबा हो बाळा. बाबा मी नाही राहू शकत बाबा तुमच्याशिवाय. हो बाळा. बाबा मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. बाबा तुम्ही किती कष्ट घेतलेत माझ्यासाठी. डिक्शन डिक्शन बेटा, माझ्या कानावर काहीतरी आदळतंय पण तो शब्द आहे हे मला कळू दे फक्त बेटा. ठीक आहे बाबा. बेटा हा बाबा असा का आवाज काढतेस बाबा. नथीमुळे प्रॉब्लेम झालाय का तुझा. काढून टाकतेस का बाळा. नाही बाबा, तुम्हाला माहिती आहे ना बाबा मला नथ किती आवडते. राहू दे राहू दे बेटा. बाबा 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 तुम्ही लहानपणी नाही का मी तुम्हाला किती हट्ट करायचे बाबा. मला गोष्टी ऐकायच्या आहेत, मला गोष्टी ऐकायच्या. तुम्ही रात्र रात्र जागायचात. दुसऱ्या दिवशी तुम्ही उशिरा ऑफिसला जायचात. बाबा बाबा मी लहानपणी तुम्हाला खरंच खूप त्रास दिला ना. नाही बेटा, त्रास नाही दिला बेटा. आनंद होता तो. तुम्हाला त्रास द्यायची तो आनंद होता. माझ्यासाठी समाधान होतं. मी संध्याकाळी यायचो ना, तुझा चेहरा बघायचो हसरा. सगळी संकट दूर व्हायची माझी. सगळी टेन्शन, सगळी व्याधी सगळं दूर व्हायचं बेटा माझं. हा बाबा गुणाची पोर माझी. ये बेटा ये. बाबा तुम्ही माझा श्वास आहात बाबा. हो बेटा आहे आहे. पण आता विश्वासराव बाहेर उभे आहेत की नाही. हा ते आपल्याला बोलवतायत की नाही. तो श्वास ऑस्कर पर्यंत पोचला. आता हा श्वास तुला घेऊन त्या विश्वास पर्यंत तरी पोचू दे. चल चल चल. वाट बघतायत ते आता. वाट बघतायत ते. वाट बघतायत ना ते. नाही बाबा मला एकदा शेवटचं. बेटा सोडशील का. ऑड बसलो मी. मला ना बाबा आज शेवटचं लास्ट म्हणजे ना मला लहानपणी तुम्ही ती आठवतोय चिवताईची तुम्ही ती कॉमेडी गोष्ट सांगायचाच. हास्य जत्रा वर्जन ती गोष्ट मला एकदा ऐकवा बेटा. आता नाही बेटा. बाबा एकदा ऐकवा. अगं वाट बघतायत. बाबा एकदा ऐकवा ना अगं असं काय करतेस तू. बाबा एकदा शेवटचं. मी भरत नाही तुम्हाला कधी. बरं बाबा बरं ऐकवतो. माझी इच्छा पूर्ण कर. हो बेटा. मी हो बेटा. एक होती चिवताई. बाबा पुढे पुढे सांगा बाबा. एक होता काऊ दादा. वा दादा वा दादा. चिवताईचं घर होतं मेणाचं. चल चल चोरा. आणि काऊ दादाचं घर होतं शेणाचं. पण आता टुई वाजलंच नाही कारण आमिर
आणि मग त्यानंतर खूप मोठा पाऊस आला आणि काय झालं शूटिंग कॅन्सल झालं. चला झाली ना गोष्ट. बस बस बेटा बस बस तू हसलीस मला खूप बरं वाटलं बेटा. हा जायचं ना आता. हा वाट बघत असतील सगळे. हा चला 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 हो मी बाबा, येतोच, हा? बाबा, मी- हा, हो मी आलेच. हो लवकर ये बेटा. हा नमा अगं चल ग लवकर. ए नमा चल लवकर वाट बघतायत सगळे. ये बघू सासरे तू. अरे उठ उठ बघू नमा. अरे केस कसं. अरे नमा उठ नमा उठ. बाबा हो बेटा. बाबा हो बाबा ऐका ना बाबा. बाबा मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत बाबा. बाबा तुम्ही आयुष्यभर खूप कष्ट घेतलेत बाबा माझ्यासाठी. बाबा तुम्ही तुम्ही किती काय काय केलं तो माझ्यासाठी बाबा. नमा हे झालं आता मग अशी. नाही बाबा नमा. नाही का तुम्ही मला लहानपणीची उताईची गोष्ट सांगायचात. नमा, हे- रात्र रात्र सांगायचात. नमा आई शपथ झालं नमा हे. नाही मी सांगितलं तर नमा बेटा. नाही बाबा. बाबा तुम्हाला सकाळी ऑफिसला जायला खूप उशीर व्हायचा. हो व्हायचा उशीर. बाबा हो मी तुम्हाला लहानपणी खरंच खूप त्रास दिला का हो? नाही बेटा त्रास नव्हता तो. ते प्रेम होतं. पण झालंय हे पण झालंय बेटा. आता आता थोडं मी खरं सांगतो थोड्या वेळापूर्वी झालं. बाबा. हो बेटा. बाबा तुम्ही ना माझा श्वास आहात. हो बेटा पण तो बाहेरचा श्वास हा पण पंच झालाय बेटा. हा पंच पण मी घेतलाय बेटा. हे बाबा तुम्ही माझा प्राण आहात प्राण. हो प्राण आहात प्राण होय. हे हा नवीन आहे बेटा. जमत आहे बाबा पण तुम्हाला. हो नाही जमत आहे. हा चला आता झालं बेटा. हा? बाबा एक शेवटचं. हा बेटा. मला एक शेवटचं. बाबा तुम्ही मला लहानपणी आठवते चिवताईची गोष्ट सांगायचात. ती कॉमेडी गोष्ट हास्य जत्रा वर्जन ती मला शेवटची एकदा सांगा ना बाबा प्लीज. आता सांगितली बेटा मी ती. बाबा. आता जस्ट काही बाबा, मी वेळापूर्वी. तर तुम्हाला आत्ता विचारतेय. आता कुठे मगाशी काही बोललात तुम्ही. मी आत्ता विचारते. मी नाही सांगितली तुला बाबा एकदा सांगा ना प्लीज हास्य जत्रा हा वर्जन. बरं बरं ठीक मी आहे. इथे डोकं ठेवू. दोनदा होत आहे बेटा हे. हा तर बेटा एक असते चिवताई. एक असतो काऊ दादा. टुई टुई टुई. नमा हे झालंय. पुढे सांगा ना बाबा. आणि मग चिवताईचं घर असतं मेणाचं. टुई टुई टुई. आणि कावळी दादाचं घर असतं शेणाचं. पण आता टुई टुई वाजलत नाही कारण आमिर विसरला. आणि सारखं सारखं सांगितलं की बोर होत. पुढे सांगा ना पुढे पुढे. आणि काही नाही एक दिवस मोठा पाऊस आला आणि काय झालं शूटिंग कॅन्सल झालं. चल चल वाट बघत असतील तुझे सासरचे. हा बेटा झालं झालं बेटा. हा वाट बघत असतील सासरचे. हा ये लवकर चल. हा चल 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 लवकर लवकर तयारी कर लवकर तयारी कर. मी आलेच हो बाबा. हो मी सगळे घेतलंय बाकीच. थांब पाठ घेऊन जातो. पाठ द्यायचे परत. हा. ऐक चल ग नमा फार उशीर करतेस नमा. ए नमा चल लवकर वाट बघतायत ते. अरे मी काय करू रे. बाबा ए नमा बाबा ए नमा. बाबा. अरे अरे नाही रे नको का. उठ उठ बाबा. अगं उठ नमा. हो उठ. बाबा
हे काय हे झालंय का हे मुली झालंय हे बाबा तुम्ही किती कष्ट केले अगं हे झालंय मी बाबा मी कशी जगू तुमच्याशिवाय प्रत्येक गोष्ट झाली आहे ऐका ना बाबा. अगं नाही, जा, खूप उशीर झाला आहे बेटा हा आता बस झालं बेटा हो. हा बाहेर सगळे वाट बघतायत बेटा ठीक आहे. चल 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 तयार हो तयार हो मी आलेच. हो आलो हो, चल, चल. मोबाईल घेऊन आले. नाही नमा माझ्या बरोबर काय येत नाहीयेस तू नमा चल ना ग माझ्या बरोबर मी हो म्हटलं की लगेच ये ना तू डोक्याला पडलेस का उठ, 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 उठ. चप्पल घाल काय डोका फिरला का तुझा वाजवे फणकन अशी अरे चौथ्यांदा डोकं आपटलं माझं अरे कपाळ एवढा होईल एवढा माझं गंधा कुठे इथे लावू डोकं दुखले की बाम कुठे लावू इथे अरे कपाळ सुजलं ना पाऊस पडला तर बाईक वाले येतील कपाळाखाली बाबा बाबा इतके का चिडला तुम्ही माझी मर्जी चिडलो माझी मर्जी वेळ लागा आई आई अगं बाबा बाबा तुम्ही अशी बिदाई करणार आहात का अशीच माझी? करणार आहे ठीक आहे ठीक आहे आता बघा ह्याच्यानंतर मी काय करते ये जाना ये ह्याच्यानंतर मी काय करते ते बघा. याच्यानंतर काय करणार तू लग्नाचं झालं आता हनीमूनचं स्किट दुसरं येतं काय या मंचावर तुला तुम्ही पुढे जा मी आले ए जे काय होणार ते माझ्या समोर होणार मी नाही आज जाणार ती थांबा इथे मी आले ए घेऊन जा राहिला बाबा आमिर दादा क्या बात है नमा आय लव्ह यू अँड थँक्यू सो मच आज तुझ्यामुळे मला कळलंय की मी इतकी छान हसते आणि दाद देते वा पण क्या बात है भन्नाट परफॉर्मन्स बघूया हास्य काय दाद देत आहेत सई 440 वोल्टचं स्किट होतं हे ये बात पुनरावृत्तीतून विनोद निर्माण करणे हे खूप खूप जास्त डिफिकल्ट असतं कारण तोचपणा येऊ शकतो पण इथे मंचावर कोण उभं आहे एक नम्रता संभेराव आणि एक समीर चौगुले त्यामुळे ही शक्यता नामुमकिन होती इथे आणि तसंच झालं अप्रतिम म्हणजे जेवढं बघितलं त्याच्यात चौपट एनर्जी तिथे लागली असणार आहे याची मला खात्री आहे आणि त्या एनर्जीसाठी तुम्हाला माझा साष्टांग दंडवत थँक्यू सई फार मस्त फार मस्त Thank you. आणि प्राजूची नक्कल फार भारी केलीच ना फार कमाल 440 वोल्टचंच होतं हे स्किट आणि त्याचा करंट मस्त बसला मला मजा आली थँक्यू प्रसाद दा वा 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 सम्या नमा कमाल 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 म्हणजे नमा तुझी स्किट्स आजपर्यंत अंगावर येतात हे मी अनुभवलेलंही आहे ऐकलेलंही आहे पाहिलेलंही आहे पण आज तू ॲक्च्युली त्याच्या अंगावर जात होतीस वारंवार आणि समय तू सुद्धा तिला तितक्याच ताकदीने झेलत होतास तो ॲग्रेशनचा ग्राफ समय जो पोर्ट्रे केलास तो लाजवाब होता मला फार मजा आली धमाल धमाल थँक्यू थँक्यू गाईज मंडळी आता आपल्या समोर येतेय अर्ध्यापर्यंत आलेली प्रेम कहाणी बघूया आज तरी तिला पूर्णविराम मिळतोय की नाही ते हा प्रवास तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्याच्या रिंगणातला जखमी भिडू भूषण कडू कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत अरे गाडी चालवून आंग बोलता आंबलं बॉ ओ मॅडम तुमच्या बॉयफ्रेंड कधी येणार आहे सकाळपासून फिरवताय ना तुम्ही मला
माझे पैसे द्या आणि जाऊ द्या बुवा मला. दादा घरातून पळून आलेल्या मुलीसोबत तुम्ही असं वागणार? बोलून तर असं राहिलंय जसं काय ऑलिम्पिक मध्ये पडण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडलच मिळालंय तिला. मला जर आधी माहिती असतं ना की पडून जाऊन लग्न करणार आहे तू आणि त्याच्यासाठी टॅक्सी बुक केली आहे तर मी आहे ना हे भाडंच घेतलं नसतं. एक तर त्या बाहेर तू तुझ्या बापाच्या मोबाईलवरून टॅक्सी बुक केली. तो सारखा फोन करून करून मला धमक्या देतोय ना. अरे हसते काय तू? काय फालतूपणा आहे हा? अरे मला काय संबंध आहे? बोलव ना तुझ्या बॉयफ्रेंडला. मला माझे पैसे द्या जाऊ द्या ना. येणार येणार माझं बॉयफ्रेंड येणार आणि तुम्हाला देणार पैसे देणार. त्याचं टेन्शन नका घेऊ. कसं आहे ना आम्हाला असं निर्जन ठिकाणी भेटायची सवय आहे. तो असं निर्जन ठिकाणी पटकन पोहोचतो. असं का? अरे बापरे. देखो वो आ गया. देखो देखो वो आ गया. देखो देखो वो आ गया. एवढी पण निर्जन जागा नाही आहे इथे आहे मी. बुशी तुझा हात ठीक आहे ना बुशी? हा ओके. म्हणजे आता हातांची हे बघ ना बोटांची वळवळ वळवळ होते आता. तुमची बडबड राहू द्या तिकडे. ए भाऊ अरे तू तू पडून जाऊन लग्न करणार आहे ना रे? हे काय झाडे बिडे लावून आले तू? काढ काय ना ते डोक्यात अडकले काहीतरी. काढ दे. बाल नीट कर. अरे अरे पडून जाऊन लग्न करणार आहे ना तू? अरे काय प्लॅनिंग बिनिंग आहे का नाही तुझं? ही बिचारी पोरगी सकाळपासून फिरते आणि मला पण फिरवते. हे बघ भाऊ टॅक्सीचे 3,000 रुपये भाड्याचे झालेले आहेत. मला ते मी जातो. बुशी यांचे पैसे द्या आणि यांना मोकळं कर यार प्लीज. आणि बुशी आता मला सांग कुठे जाणार आहोत आता आपण? हे सगळं मी अरेंजमेंट केली होती म्हणजे सगळं व्यवस्था केली होती पण जरा हल्लं सगळं. हल्लं? हा म्हणजे असं कसं हल्लं? बुशी आज आपण मंदिरात जाऊन लग्न करणार आहे ना? हो मी जायचो होतो देवळात. मग? म्हणजे प्रॉब्लेम काय नाही झाला म्हणजे देवाचा पण प्रॉब्लेम नाही झाला आणि देवळाचा पण नाही झाला. पण काय झालं त्या भटजीने ना 500 रुपये दक्षिणा मागितली. मग काय फुकटात लग्न लावून देणार आहे का? तो दक्षिणा मागेलच ना. अरे बडजीला द्यायला तुझ्याकडे दक्षिणा नाहीये आणि तू पडून जाऊन लग्न करणार आहे का रे? काय काय अहो ते करणार होतो मी. सगळी अरेंजमेंट केली होती. काय झालं ते रजिस्टर ऑफिसला जाऊन तिकडे नोंदणी करायला लागते ना. तर मी टोटक्याला बोललो तू जाऊन कर. तर तो गेला गोपीनाथला आपल्या दुसऱ्या मित्राला घेऊन आणि तिकडे गेला तर नेमका ना गाडीतला पेट्रोल संपला त्याच्या. मग त्यामुळे नोंदणीच झाली नाही ना. ठीक आहे उद्याचं नाही झालं नाही ना. मग बुशी पण परवा लग्न करू ना. शिव परवा कसं करणार लग्न? परवा संडे ना. मग ठीक आहे संडे नाही तर मंडेला करू ना. लग्न करू आणि हनीमूनला जाऊ. बुशी चल गाडी जाऊ. काय गाडीत जाऊ रे? का लॉज आहे का ते? लॉज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज वाटली. अरे एवढा भारी नव्हता 65 होता बुवा. तुम्ही एवढे हसले ना त्याच्यामुळे जास्त अपमान वाटतोय मला. नाही दातड काढताय तुम्ही. दातड काढायला काही लागत नाही पण पडून जाऊन लग्न करायला ना भलती हिंमत लागते. खायची गोष्ट नाही रे ती. नाही भूषण बरोबर बोलताय दादा. मग? तू आजी करतेले. तू आली का नाही? आजी करते. मग मी करतो ना. मी आपण बघू ना काहीतरी करू ना. मी काय करू? मी करतो काहीतरी. आपण करू एक काम करू. आपण 2 दिवस हॉटेलमध्ये राहूया. चालेल. हो चला आम्हाला हॉटेलला घेऊन चला. नाही रे भाऊ माझा जीव कदरला रे आता. मला नका फिरू आता. मला माझे पैसे त्यांच्या उद्या रे. करत असतो रे. कबूतर खाल्लं करा तू. चला ना हॉटेलला सोडा फक्त. आणि स्वस्तातलं हॉटेल बघा. एकदम स्वस्तातलं हॉटेल. स्वस्तातलं हॉटेल. स्वस्तातलं. पैसे किती आहे? शिवाली किती पैसे तुझ्याकडे? माझ्याकडे पैसे नाही आहेत. तू बोलला ना असशील तशी आहे.
ड्रॉवर मध्ये आपल्या घरी आहे ना 5,000 रुपये होते. मी हात नाही लावला, होते तशी आले इकडे. म्हणून दादांचे पैसे राहिले ना द्यायचे, हो की नाही? तुझ्याकडे किती पैसे रे? किती पैसे? असं काय भूतासारखं तोंड करतोय? अरे पैसे किती आहे? तोंडाने बोल ना. अरे बोल ना. काहीच नाही आहेत. तुला काही वाटतं का रे? तुझ्याकडे 1 रुपया नाही, तुझ्या काही प्लॅनिंग नाही. कोणाच्या जोरावर तू पडून जाऊन लग्न करणार आहे रे? अरे तू आता काय करणार आहे? आले त्याला परत. हो ठीक आहे बरं, पैसे नाहीत हरकत नाही, हॉटेलचा प्लॅन कॅन्सल करूया. एक काम करतो, आम्ही तुमच्या घरी येतो. चला 2 दिवस तुमच्याकडे राहूया. ए या म्हणाले, चल बस गाडी. तुला काही अक्कल माक्कल काही आहे का नाही ग? अगं बघ ना त्या खापर तोंड्याकडे, कसा आहे तो, कसा आहे ते भूत. हा खिशात नाही दमडीन, स्वतःचीच वाजवतो दिमडी, असा आहे तो. अरे ऐकून घे, अरे त्याच्याकडे पैसा अडका काहीच नाहीये. लग्न झाल्यानंतर तो तुला काय खाऊ घालणार आहे? हा कुठे ठेवणार आहे? विचार त्याला, विचार. बरोबर. भुशी इकडे, भुशी इकडे. मला सांग, लग्न झाल्यानंतर तू मला कुठे ठेवणार? इथे ठेवणार आहे? इथे ठेवणार आहे तू? हा अरे तुझा एवढूसा छातीचा पिंजरा, त्याच्यात तुझंच हृदय कसं मस मावतंय, तिला कुठे ठेवतो? घुस ग त्याच्या छातडात, घुस. कल्पना विश्वात रमू नको, वास्तवात ये. जरा बघ, थोबाड दाखव त्याला, किती भीषण वास्तव आहे बघ. हा बरोबर आहे दादा तुमचं, बरोबर आहे, बरोबर आहे. भूषण, तू मला घ्यायला असा हात हलवत आलास? तुझ्या खिशात साधे 10 रुपये सुद्धा नाहीये भूषण. कसं करणार रे आपण संसार नंतर? मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. चला मी तुमच्या बरोबर येते. माझ्यासोबत कुठे आहे? माझ्या ऑलरेडी लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे, मला एक मुलगा आहे. शिव 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 तुम्हाला नको शिव. आथू घाण गंध पटाक, मला नको शिव म्हणे. शिव, आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर, आणि तू आज म्हणते की लग्न नाही करणार. देखो मैंने देखा है ये एक सपना, सपना. फूलों के शहर में हूँ, घर अपना. क्या समा है, तू कहाँ है? मैं आई 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 आई. मी बाबा, मैं आई 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 आई. मी बाबा, मैं आई. मी बाबा, मैं आई. मी बाबा, मैं आई. ये बाबा, मैं बाबा. ए बाबा, मैं कोणी तू बाबा. अरे तुझे घर घ्यायची अवकात नाही आणि तू बाबा होतो का रे? अरे तुम्ही बाय ना किंचित कुमार गौरव. कल्याणची विजेता पंडित कुठली? ए भाऊ, मना पैसा दे टाका रे, काही बी करा तुम्ही. तू पैसे दे, नाही तर इथल्या इथे तुला सोलून टाकीन रे मी आता. तुझी अवकात नव्हती तर कशाला पडवून आणलं रे हिला? कशाला पडवून आणला? मी कुठे आणलं पळून? मग ती आधी आली होती, मी नंतर आलो ना. ती झाली पळून. काय बोलतोय? तू पडून आली स्वतः? नाही नाही नाही, मी पळून आले नाही हा भूषण. हा या टॅक्सीवाल्या काकांनी मला टॅक्सीत टाकलं म्हणून मी पळून आले. अरे मी कधी का तुझ्या बापाच्या मोबाईलवरून बुक केलं? हॅलो माकड तोंड्या. टोनी दादा, ए टोनी दादा, आपण पण काय घाबरत नाही, तुला कळलं ना? अरे मग पाठव ना तुझ्या पोरांना, आपल्याकडे पण माणसं आहेत. ओ तुमचं नाव काय आहे? श्याम राजपूत. हा आपल्याकडे श्याम राजपूत आहे, लय डेंजर आहे. एवढा 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 आहे हा. तुझ्या पोरांना असा, अरे वाहू दे ना मग रक्ताच्या नद्या, आपण काय घाबरतो काय? आपल्याकडे श्याम दादा आहे. अरे पाठव ना मग तुझ्या फोन दे, पोरांना. फोन दे इकडे, इकडे दे फोन दे, फोन दे ना, दे मी बोलतो. घाबराव म्हणजे भाऊ टोनी दादा. हा मी श्याम राजपूत बोलतोय. ए बोलू नको जास्त, टॅक्सी ड्रायव्हर आहे मी. हा
हा हे बघ 3,000 रुपये घेऊन ये. पनवेलच्या पुढे 20 किलोमीटरवर तुझी बहीण आहे आणि तिच्या जो प्रियकर आहे ना त्याला पण मी पकडलेलं आहे. नाही 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 तू आता पडूच शकत नाही. हा 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 घेऊन जा. नंतर बहिणीला आहे ना नीट नीट जताडून दे काय करायचे. नाही नाही तुमच्यातर्फे दणके देतो मी आणि माझ्यातर्फे पण दणक्यावर दणके देतो. वा 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 वा, अजब प्रेम की गजब कहाणी होती ही. मस्त, मजा आली. सई काय म्हणशील? हे त्रिकूट फारच भावलं. श्यामदादा, वा वा वा, सुंदर, अप्रतिम. आज फारच फॉर्मात आणि खूपच शाईन झालात तुम्ही. हे बघून खूप बरं वाटलं. भूषण, तुझे एक्सप्रेशन्स अप्रतिम होते. म्हणजे हसून हसून वाट लागली आमची. शिवाली, मस्त. हे त्रिकूट मला फारच आवडलं. तुम्ही छान रंगवलं स्किट आणि खरंच एखादं जोडपं पळून आलं आहे असं आम्हाला खरंच खूप कन्व्हिन्सिंगली सगळं मांडलं आणि मला फार मजा आली. थँक्यू व्हेरी मच.